नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघत आहात युनिक वायजे चॅनल। तर आज आपण आलोय छोट्या मुलांची नवीन हेअर कट करण्यासाठी। तर चला आज आपण छोट्या मुलांची हेअर कट कशी करायची ते बघूया। तर छोट्या मुलांचे पहिले समोरून केस कापून घ्यायचे, नंतर साईडने असा त्याला गोल शेप द्यायचा कैचीने गोल शेप दिल्याच्या नंतर व्यवस्थित कट करून घ्यायचे। हे बघा, आता एक साईडने झाले, आता आपण दुसऱ्या साईडने बघू। दुसऱ्या साईडने कंग्याने व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे। व्यवस्थित केस विंचरून झाल्यानंतर असं कैचीने त्याला व्यवस्थित असा कट मारून घ्यायचा। व्यवस्थित कट मारल्याच्या नंतर तर त्याला पण बॅक साईडने पण व्यवस्थित कट मारून घ्यायचा। बॅक साईडने व्यवस्थित कट मारल्याच्या नंतर हे बघा, असा त्याला असा गोल शेप द्यायचा। गोल शेप दिल्यानंतर ते एकदम व्यवस्थित दिसायला लागते। तर कंगेने असा व्यवस्थित कट करून घ्यायचा, भांग पाडून घ्यायचा, केस विंचरून घ्यायचे। नंतर ह्या साईडने पण असं त्याला गोल फिरवत दुसऱ्या साईडने पण असा गोल राऊंड त्याचा कट करून घ्यायचा कैचीने गोल राऊंड कट करून झाल्याच्या नंतर हे बघा, आता ह्या साईडने पण कैचीने गोल राऊंड कट करून घेत आहे आपण। हे बघा, आता हे कैचीने व्यवस्थित गोल राऊंड कट करून झाला। त्यानंतर झिरो मशीनला 0.1 लावून त्याच्या खालचे पूर्ण केस साफ करून घ्यायचे। झिरो मशीनने पूर्ण केस कट करून घ्यायचे। पूर्ण कट केल्याच्या नंतर एकदम से बारीक से असे कट होतात, मग ते एकदम छान कट होतात। मग छान कट झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित दिसायला लागतं। हे बघा, आता कसं छान दिसतंय व्यवस्थित। तर आता हा कट इकडल्या साईडने पण आणि ह्या साईडने पण व्यवस्थित कट करून घ्यायचा। आता व्यवस्थित कट करून झाल्यावरती ब्लेडने त्याला थोडं हे करायचं, कट करायचं। खालच्या साईडचा भाग जो असतो, जे अनवॉन्टेड हेअर असतात ते कट करून टाकायचे। मग कट करून टाकल्यानंतर एकदम छान असा शेप त्याला दिला जातो। शेप दिल्याच्या नंतर हे बघा, आता किती छान शेप दिसतोय आपल्याला। तर बाकीचे जे केस असेल ते वस्त्राने रिमूव्ह करून घ्यायचे। रिमूव्ह करून घेतल्याच्या नंतर हे बघा, ह्या साईडचे पण कल्ला पण व्यवस्थित सेट करून घ्यायचा। कानावरचे जे छोटे छोटे केस असतील ते पण रिमूव्ह करून घ्यायचे। हे बघा, या साईडने अशा पद्धतीने छोटे जे केस असतात ते रिमूव्ह करून घ्यायचे। आता त्या साईडने झालं, आता आपण ह्या साईडने पण तसंच सेम पद्धतीने वस्त्र व्यवस्थित चालवायचा, कारण की छोटे मुलं असतात, खूप गडबडही करू शकतात आणि लागण्याची चान्सेस खूप जास्त असतात। तर हे बघा, अशा पद्धतीने छोट्या बाळाची कटिंगच्या खालच्या साईडने मग त्याच्या अंगावरचे केस साफ करून घ्यायचे। तर हे बघा, वरती पाणी मारायचं। पाणी मारल्यानंतर केस थोडे विंचरून घ्यायचे आणि समोरून असे गोल व्यवस्थित तसा कट मारून घ्यायचा। हे बघा, आता समोरून कसं छान कट बसतोय गोल। तर बघा, आता हे बघा समोरचा किती छान कट होतोय। हे बघा, आता किती छान कट झाले आणि वर असे फिंगरमध्ये घेऊन थोडे 90 डिग्रीच्या मध्ये कैची चालवून व्यवस्थित कट करून घ्यायचे। हे बघा, आता किती छान व्यवस्थित कट करतोय आपण। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचे। व्यवस्थित कट केल्यानंतर भांग पाडून बघायचा व्यवस्थित पडतो का नाही। हे बघा, आता आपण इकडं व्यवस्थित भांग म्हणजे एका लाईनमध्ये कट करून घ्यायचा। आणि बघा, हे राहिलेले थोडंफार इकडं तिकडं झालेले कट करून घ्यायचे आणि मग त्याला कंगेने असं मॅच वरचे पण जे आपण कट मारला होता त्या कटच्या वरचे पण केस कंगेने व्यवस्थित मॅच करून द्यायचे। व्यवस्थित मॅच झाल्याच्या नंतर हे बघा, असा कट करून घेतला, कंगेने व्यवस्थित भांग पाडून घेतला। त्यानंतर असे व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर हे बघा, आता आपल्यासमोर ही झाली या छोट्या बाळाची कटिंग तयार। हे बघा, दिसतंय तुम्हाला किती छानसा कट दिसतोय बघा। हे बघा, या साईडने पण आणि या साईडने